चंद्रपूर कॅन्सर रुग्णालय आता पंडित दीनदयाल उपाध्याय नावाने ओळखले जाणार। आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या आग्रही पाठपुराव्याला मुख्यमंत्र्यांनी दिली मान्यता। 280 कोटींचा अत्याधुनिक कॅन्सर रुग्णालय प्रकल्प जनसेवेसाठी सज्ज। नमस्कार, मी जयश्री सोनवणे, ब्लू स्टार टीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी दीपक कटकोजवार यांच्याकडून। चंद्रपूर जिल्ह्याच्या आरोग्य क्षेत्रात ऐतिहासिक ठरणाऱ्या 280 कोटी रुपयांच्या अत्याधुनिक कॅन्सर रुग्णालयाला पंडित दीनदयाल उपाध्याय कॅन्सर रुग्णालय असे नाव देण्यास मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मान्यता दिली। आज विधान भवनातील मुख्यमंत्री कार्यालयात राज्याचे माजी वन व सांस्कृतिक कार्यमंत्री आमदार श्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या रुग्णालयाला पंडित दीनदयाल उपाध्याय यांचे नाव देण्याची आग्रही मागणी केली। या मागणीला मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देत तत्काळ संमती दर्शवली असून आता हे रुग्णालय अधिकृतपणे पंडित दीनदयाल उपाध्याय कॅन्सर रुग्णालय या नावाने ओळखले जाणार आहे। चंद्रपूर जिल्ह्याच्या आरोग्य सुविधांना नवे परिणाम देणारा 280 कोटींचा 140 खाटांचा कॅन्सर रुग्णालय प्रकल्प लवकरच जनसेवेसाठी उपलब्ध होणार आहे। टाटा ट्रस्ट यांच्या विशेष सहकार्यातून उभारलेले हे अत्याधुनिक रुग्णालय पूर्व विदर्भातील आदिवासी, ग्रामीण आणि सर्वसामान्य लोकांसाठी जीवनाचा नवा आशादायी केंद्रबिंदू ठरणार आहे। अर्थमंत्री, वनमंत्री, सांस्कृतिक कार्यमंत्री आणि पालकमंत्री म्हणून कार्यरत असताना आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या दूरदृष्टी, सततच्या प्रयत्न आणि विकासाभिमुख कार्यपद्धतीतून साकारलेला हा सर्वात मोठा आरोग्य प्रकल्प पूर्व विदर्भासाठी नवजीवनाचा आशादायी प्रकाश देणारा ठरणार आहे। आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी 2014 पासून या प्रकल्पासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला। 2018 मध्ये शासन निर्णयानंतर उभारणीला गती मिळाली आणि आज हे केंद्र पूर्णत्वास आले आहे। येत्या 22 डिसेंबर रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंचालक मोहन भागवत व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन होणार असून पूर्व विदर्भासाठी हे रुग्णालय महत्त्वाचा मैलाचा दगड ठरणार आहे। या रुग्णालयाची वैशिष्ट्य: तळमजला प्लस 4 मजले, 1 लाख प्लस चौरस फूट बांधकाम, 140 बेडचे अत्याधुनिक कॅन्सर उपचार केंद्र, ब्रेकिथेरपी, मेमोग्राफी, 3D 4D अल्ट्रासाउंड, डिजिटल एक्स-रे, केमोथेरपी, सर्जिकल, ऑन्कोलॉजी, प्रगत प्रयोगशाळा, अत्याधुनिक सुविधा या रुग्णालयात उपलब्ध। कॅन्सर हॉस्पिटलसाठी सातत्याने पाठपुरावा। जिल्हा खनिज विकास प्रतिष्ठान, राज्य शासन आणि टाटा ट्रस्ट यांच्या विशेष सहकार्याने 280 कोटी रुपयात उभारलेले हे भव्य कॅन्सर रुग्णालय आज पूर्णत्वास आले आहे। आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी 2014 पासून कॅन्सर रुग्णालय स्थापनेसाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे। अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेट्ससाठी आपण पाहत रहा ब्लू स्टार टीव्ही न्यूज।